राम हरि राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि टाळी वाजवा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण भजन करा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि टाळी वाजवा राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी हरि हरि जय राम राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा ओ रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा ओ बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर तुमा देवीवर हो बापर तुमा देवीवर बापर तुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर ओ बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा
कृष्ण जय जय राम कृष्ण हरी टाळी जय वाजवा. जय राम कृष्ण हरी सर्वजण राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण जय जय राम. दोघांचे धूम पण थोडे थोडे कमी करा. क्षमा मागू नका. वशील लावू नको. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नर नारी हे गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नर नारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नर नारी गुडिया तोरणे करते कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नर नारी तुका म्हणे छंदे मन मोहिने गोविंदे गोविंदे मने छंदे मन मोहिते गोविंदे तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे तुका मने छंदे मन मोहिते गोविंदे ओ तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळ कृष्ण नंदाघरी बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नर नारी बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी विठोबा रखुमाई बाळकुमारी बसलेले विठोबा म्हणा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बसलेले विठोबा म्हणा जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा स्टेजवरचे विठोबा म्हणा जय विठोबा रखुमाई उभारलेले विठोबा म्हणा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बसलेले विठोबा विठोबा रखुमाई विठोबा म्हणा विठोबा रखुमाई दोघं पण जमलं तुम्ही दोघं स्वप्नील दादा संजय महाराज विठोबा रखुमाई म्हणा शूटिंग काढून घे विठोबा रखुमाई हे तिघंच ना आता विठोबा रखुमाई हे पटकन सगळे विठोबा तो विठोबा विठोबा रखुमाई जमलं विनय करूया आता विठोबा रखुमाई अक्षय महाराज विठोबा रखुमाई शाबास पेटी मास्तर विठोबा रखुमाई नळेगावकर महाराज विठोबा रखुमाई बसलेले विठोबा महाराज विठोबा रखुमाई बसलेले रखुमाई रखुमाई म्हणा विठोबा रखुमाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा
अंत पार नाही लेका बाळ कृष्ण नंदा घरी बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर आनंदल्या आ
वाजवा विठ्ठल विठ्ठल भजन करा विठ्ठल हाताना टाळी विठ्ठल मुखानं नाम विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज की जय स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज की जय नमः पार्वती पते हर हर अवधूत चिंतन श्री गुरुदेव पंढरीनाथ भगवान की. आता बसलेले फक्त बसून बसून जय म्हणा. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, आदिशक्ती मुक्ताबाई की, पवनपुत्र हनुमान की, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, नमः पार्वती पते हर हर, गोपाल कृष्ण भगवान की. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. तुका म्हणे छंदे येणे वेधेले गोविंदे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम, जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम, तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. किंचित बेस द्या. दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा, मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा. अलौकिक लीला किती आठवावे, श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस पृथक प्रदेशम, विदिंद्रादि देव सदा स्तूयमानं, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरु तुझे पाय दोनी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तुका भासला मानवी वेशधारी, परिहाची लीळा निग्रही निर्विकारी. स्वये श्री हरी व्यापक सर्व जीवा, तुका तोची हा, तुका तोची हा, तुका तोची हा. परब्रह्म ठेवा, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया
तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु जगद्वंदने वारकरी संप्रदायाचे कळस वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण. पाचव्या वेदाचे निर्माते सकल संत कंठघोषित या महाराष्ट्राचा प्राण वारकरी संप्रदायाच्या अस्मिता संत तुकोबांचा चारचरणाचा कालाया प्रकरणातील आजच्या या कीर्तन महोत्सवाच्या सांगते प्रकरणासाठी आणि श्रद्धेय आपल्या सर्वांच्या लाडक्या भगिनी महाराष्ट्रातील नामवंत युवा कीर्तनकार डॉक्टर नम्रताताई कर्वे यांच्या अभिष्ट चिंतनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं सेवेकरिता निवडलेला अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव दुग्ध शर्करा योग असा आज संत तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा सुद्धा आहे. हा पहिला योग. दुसरा योग असा गेल्या 25 वर्षात 5 मार्चला तुकाराम बीज कधी आली नाही. गेल्या 25 वर्षात 5 मार्च या दिवशी संत तुकाराम महाराजांची बीज एकदाही आलेली नाही. आज असा पहिला दिवस आहे की नम्रताताईंचा वाढदिवस आणि संत तुकोबरायांचं वैकुंठ गमन एका दिवशी आलेला आहे. त्यामुळे आज हा दुग्ध शर्करा योग आहे. आजचा दिवस अत्यंत सुंदर आहे. तुकोबांचं वैकुंठ गमन एका बाजूला आणि ताईंचं अभिष्ट चिंतन एका बाजूला. या दोघातच मेळ घालताना तिसरा योग असा आहे की आज काल्याचं कीर्तन आहे. आणि काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे. सप्ताह 2 दिवसाचा असला काय, 4 दिवसांचा असला काय, 10 दिवसांचा असला काय किंवा वर्षाचा असला काय, काल्याच्या कीर्तनाशिवाय नामसप्ताहाची सांगता नाही. आणि म्हणून आजचा दिवस पवित्र आहे. तर चौथा योगायोग असा आज गुरुवार आहे. आपण सर्वजण काही जण दत्ताचे उपासक आहोत, काही जण ज्ञानोबरायांचे उपासक आहोत. आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीमध्ये दर गुरुवारी ज्ञानोबरायांची पालखी निघते. हा एक चांगला योगायोग आहे. ज्ञानोबरायांची पालखी निघावी आणि तुकोबरायांनी वैकुंठाला जावं, ही किती सुंदर बाब आहे. त्या ताईचं अभिष्ट चिंतन. त्यामुळं आपण अत्यंत श्रद्धावान आहोत, अत्यंत भाग्यवान आहोत की आजचं कीर्तन आपल्याला ऐकायला मिळतंय. तसं तर कीर्तन आपल्याला आवडतं म्हणून देव आपली निवड करत नाही, त्याला आवडतं. कीर्तनाची गोडी कीर्तनाची आवडी देव निवडी आपण. आपल्याला कीर्तन आवडतं म्हणून देवांना इथं बोलवलं, त्याला आवडलं म्हणून आपल्याला इथं बोलवलंय. तुम्ही लाख म्हणा, आम्ही नम्रताताईंच्या वाढदिवसासाठी आलो, आम्ही सागर महाराजाच्या कीर्तनासाठी आलो, तुम्ही नाही आला. तुम्हाला त्यानं आणलंय. नाही तर बरेच जण परमार्थात येण्याचा प्रयत्न करतात. खरं सांगा किती जणाला यश येतं? दरवर्षी म्हाताऱ्या विठोबाला नवस बोलतात, यंदा सुनबाईनं मारलं नाही ना, मी खरंच येणार पंढरपूरला. पण बिचारा जाऊ शकत नाहीत. का जात नाही त्याचं एक महत्वाचं कारण आहे. भगवंतानं बोलावणं धाडावं लागतं तेव्हा पंढरपुरातल्या देवाकडे जाता येत. तसा का देव आवडतो, तसा का देव जवळ घेतो, तसा का देव पायाजवळ जागा देतो? देत नाही. याकरता अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं. आणि मला असं वाटतं हे पुण्य समस्त कर्वे परिवाराच्या पदरात भगवंतानं केव्हाच टाकून दिलेला आहे. हे काय एका दिवसाचं नाही. श्रद्धेय आदरणीय पितृसमान हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील ज्येष्ठ भारुडकार श्री अनिल महाराज कर्वे, आमच्या आईसाहेब सुजाताताई, या दोघांच्या पोटी जन्माला आलेली सुंदर लेकरं. आणि त्याच्यामध्ये युवा कीर्तनकार म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फलटण तालुक्याचं सातारा जिल्ह्याचं नाव, जिनं आपल्या खुंटे गावाचं नाव महाराष्ट्रभरच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलेलं आहे. अशा नम्रताताईंचा जन्म या मातीत झाला, हे सुद्धा भाग्याची गोष्ट आहे. एखाद्या गावाचं नाव एखाद्या व्यक्तीमुळे मोठं होतं, व्यक्ती परत्वे गाव मोठं होतं, गाव परत्वे कधी माणूस मोठा होत नाही. सोपं सांगतो पुन्हा ऐका. गावामुळं माणूस मोठा होत नाही, माणसामुळं गाव मोठं होतं. गावामुळं माणसाला किंमत मिळत नाही, माणसामुळं गावाला किंमत मिळते. आणि तसं तर एवढे भाग्यवान आहोत आपण की आपण भारतात जन्माला आला सगळेजण. अरे भरत खंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. थोडा बेस घ्या. आपलं एवढं भाग्य आहे
की आपण आशिया खंडातल्या भारत देशामध्ये जन्माला आलो. देवानं दोनच गोष्टी त्याच्या हातात ठेवल्या, तो एक जन्म आणि दुसरी मरण. जन्म जर देवानं आपल्या हातात दिला असता ना, तर खरं सांगतो चीन मधल्या बायांनी भारतात जन्म मागितला असता. बाया म्हणतात ना, माणसानं धाकट व्हावं पण नकट होऊ नये. जन्म जर देवानं त्याच्या हातात ठेवला असता नसता आणि माणसाच्या हातात दिला असता, तर न्यूझीलंड मधली माणसं म्हणली असते आम्हाला ऑस्ट्रेलियात जन्माला घाला, तिकडे म्हणे फार गोरं होतंय म्हणून. असं आहे, देवानं काही गोष्टी त्याच्या हातात ठेवल्या, पण उपकार केले आपल्यावर, आपल्याला इथं जन्माला घातलं. त्या दुसरे उपकार, या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो आपण. हा महाराष्ट्र म्हणजे आबार गबाराची संपत्ती नाही. ज्या महाराष्ट्राच्या मातीत तुमचा माझा जन्म आहे, आणि त्या मातीचं मोल जर तुम्हाला माहिती नसेल, या मातीची जाणीव जर तुम्हाला नसेल, या महाराष्ट्राची किंमत जर तुम्हाला नसेल, तर आपण ऐकावं. हा महाराष्ट्र काय आबार गबाराची प्रॉपर्टी नाही. जिजाऊंच्या गळ्यातील माळ म्हणजे महाराष्ट्र. सईचं कुंकवानं भरलेलं कपाळ म्हणजे महाराष्ट्र. गणिमांचा तुफानी जंजाळ होता तोही महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांचा सुवर्ण काळ म्हणजे महाराष्ट्र. आठवणीतला आभाळ म्हणजे महाराष्ट्र. कर्तृत्वाच्या सरीनं हिरवा झालेला रानमाळ म्हणजे महाराष्ट्र. वारकऱ्यांचा महाराष्ट्र, कष्टकऱ्यांचा महाराष्ट्र, शेतकऱ्यांचा महाराष्ट्र. भारताच्या धनुष्याला लागलेला बाण म्हणजे महाराष्ट्र. आणि तुमचा माझा प्राण म्हणजे महाराष्ट्र. या मातीत जन्माला आलो आपण. काय असतं, जिथं पिकतं ना तिथं विकत नाही, ही सगळ्यात मोठी खोड आहे. जिथं पिकतं तिथं विकत नाही. म्हणून तर आपल्याकडं म्हण आहे, कोकणामध्ये नारळ फुकट. ऐकताय ना, जिथं पिकतं तिथं कुठं विकतं. महाराष्ट्राच्या मातीची किंमत इतर देशात गेल्यावर कळते. जरा नशिबवान समजा की या 8 दिवसात तुम्ही इथं आहात. कल्पना करा, देवानं भरपूर तुम्हाला दिलं असतं आणि तुम्ही इराणमध्ये असता. देवानं भरपूर तुम्हाला दिलं असतं आणि तुम्ही इस्रायलमध्ये असता. देवानं भरपूर तुम्हाला दिलं असतं, तुम्ही दुबईमध्ये असता. काय करता जाऊन? अरे बाबा हो, जगातलं सगळ्यात सोपं वाक्य सांगतो नशिबासाठी. विमानात बसायला नशीब लागतं, आणि विमानात बसायला पैसा लागतो, आणि विमानातून सुखरूप घरी परत यायला आपलं चांगलं नशीब लागतं. हे ध्यानात ठेवा. सगळ्याच गोष्टी पैशानं होत नाही. तो जेव्हा पैसा येतो तेव्हा काम होत नाही उलट, आणि जेव्हा पैसा नसतो तेव्हा बऱ्याच संधी चालवून येतात. हे असं आहे. महाराष्ट्राच्या मातीची किंमत महाराष्ट्र सोडून गेल्यावर कळते. तुम्ही आपला हा महाराष्ट्र सोडून गेला की मग विठोबा आठवतो. जा उत्तर भारतात किंवा दक्षिण भारतात, तिथं गेल्याच्या नंतर ना पुजारी असतात, ते लांबूनच ओळखतात. आपल्या इकडची ढवळी पिवळी माणसं म्हणजे महाराष्ट्रातली, लगेच ओळखू येतात. कुठेही जा तुम्ही, आपलं मॉडेल लगेच ओळखू येतं. हे बहुतेक सातारा जिल्ह्यातलं आहे बरं का, लगेच कळतं, लगेच कळतं. बाकीचे उलट ओळखू येत नाहीत, पण आपल्याकडचं लगेच कळतं. मग ते ओळखून घेतात. थांबा थांबा, जरा वेळानं फोडा. मग ते हे असंच असतं बघा, आपल्या इथले असेच. आपले दमच नाही निघत आपल्या माणसांना. मग ते तिकडे गेले उत्तर भारतामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये की बरोबर ओळखतात, हे लोक शायद महाराष्ट्र से आए हुए है. डोकंबाज तिथली माणसं, पुजारी, त्यांचा व्यवसाय चांगला असतो, पडदा ओढून घेतात. भगवान अभी सो रहे हैं, दोपहर को सो जाते हो, बाद में आओ. पण महाराष्ट्रातलं पण लय हुशार असतं. ते म्हणतं एवढ्या लांबून आलो तसं कुठं जात असतो काय, वशिल्याशिवाय मी हिथल्या पाया पडत नाही. तिथल्या ते खिशातनं फक्त महात्मा गांधीजींचं डोकं बाहेर काढतं आणि पुजाऱ्याला धावतं. महात्मा गांधीजींचं डोकं पाहिलं की ते पडदा ओढतं, लेलो दर्शन. त्याच्या इच्छेनं देव झोपतो आणि त्याच्या इच्छेनं देव जागा होतो. पुजाऱ्याच्या बापाची पिंड आहे का? आणि मग त्यांचं दर्शन होतं आणि बाहेर येतात देवळाच्या, आणि मग एकमेकांमध्ये चर्चा करतात. आपला महाराष्ट्र लय बरा रे. अरे कोण्याही मंदिरात जा, पण रुपया लागत नाही. रुपया बरं 100 रुपये दिले, 200 रुपये दिले, पुजाऱ्यानं खिशात घातले, आणि या उपर काय 20 फूट लांबून दर्शन. किती फूट लांबून दर्शन? 20 आणि 10 फुटावरनं दर्शन. कुठं बाकीच्या देवळात देवाच्या पायाला हात लावू देतात. अरे आपला विठोबा लय बरा. पिठलं भाकरी खाऊन जाता येतं पंढरपूरला, रुपया लागत नाही, वशिला लागत नाही, आणि कधी जा पायाला हात लावून दर्शन फक्त विठोबाचंच आहे.
त्याचे पायी घाला मिठी मोलने घे जगजेठी मोलने घे जगजेठी मोलने घे जगजेठी त्याचे पायी घाला मिठी मोलने गे जग जेठी मोलने गे जग जेठी मोलने गे जग जेठी भावा एकासाठी खांदावा हे आपुला ओ भावा एकासाठी खांदावा ही आपुला त्याचे पायी घाला मिठी मोलने भावा एकासाठी खांदावा हे आपुला त्याचे पायी घाला मिठी मोलन गे जग जेठी भावा एकासाठी खांदावा हे आपुला त्याचे पायी घाला मिठी मोल निघे जगजेठी रुपया लागत नाही रुपया आणि वरून आहे का पुढचं भावा एकासाठी खांदावा हे आपुला त्याचे पायी घाला मिठी मोल निघे जगजेठी असा आहे तो पांडुरंग परमात्मा रुपया लागत नाही आता हे तुम्ही देता मला माहित आहे पण लागत नाही हा म्हणून महाराष्ट्राची किंमत हा महाराष्ट्र प्रांत सोडल्यावर तसं आपल्या माणसाची किंमत दूर गेल्यावर हे ऐका बरं आज मला आजच्या कीर्तनातून ताईचा वाढदिवसही सांगायचा आहे तुकोबऱ्यांची बीजही सांगायची काला सांगायचा बर गृहमंत्री पुढे आहेत त्यामुळे हे सगळं वेळेत संपवायचं त्यांना राग नाही आला पाहिजे सगळं 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 व्यवस्थित तर तुम्ही काळजी करू नका मी बरोबर 15 ते 20 मिनिटात कीर्तन संपवतो तुम्ही काळजीच करू नका मी आज कीर्तन करायच्या मूडमध्ये नाहीच आहे म्हणजे ती आली म्हणून नाही ही माग बहीण उभा आहे म्हणून ऐकते असं आहे ते सगळं जिथल्या तिथं होणार आहे तुम्ही चिंता करू नका आजचा प्रसंगच फार गोड आहे अगदी सगळी माणसं आहेत बरं हे कुणीच कीर्तन ऐकायला आले नाही ही सगळी प्रेमाची माणसं आहेत भेटायला आलेत ताईच्या वाढदिवसाला आलेत आता बोराटे महाराजाचं कीर्तनच ऐकावास काय नाही युट्यूबला टाकलं की घरात उताने पडून बी कीर्तन बघायला येत पण आज ताईचा वाढदिवस आहे आणि ताईला शुभेच्छा द्यायच्यात ताईबरोबर फोटो काढायच्यात माझा सुद्धा राहिलाय फोटो काढायचा त्यामुळं सगळेजण आपण आलोत त्यामुळे तुमचा वेळ घेणार नाही तुम्ही बटाटेवाणी डोळे कराल इतक्या टोकापर्यंत मी जाणार नाही मला माहित आहे ते आजचा दिवस ताईचा आहे बड्डे गर्ल पाठीमागं उभा आहे त्यामुळं त्यांच्याविषयी मला बोलायचं तुकाराम बीज काल्याचं चिंतन आणि वाढदिवस असा क्रम आपण लावू असाच क्रम लावा तुकाराम बीज काल्याचं चिंतन कृष्णाचं थोडं चरित्र नाही वैकुंठ गमन आधी घेऊ ना असा क्रम तुम्ही चिंता करू नका बरं आज असा आहे रोज माझ्या समोर श्रोते असतात आज माझ्या आजूबाजूला परीक्षक आहेत अनेक कीर्तनकार आहेत ही संप्रदायातली दिग्गज माणसं आहेत रोज 4000 5000 लोकांसमोर उभा राहणारी माणसं आहेत समाजातली माणसं आहेत त्यांनी कीर्तन ऐकून सांगून ते परिपक्व झालेत त्यामुळे त्यांना मी काय सांगावं नाहीतर वैकुंठ गमन 30 सेकंदात संपतं वैकुंठ गमन किती सेकंदात 30 सेकंदात कसं ते ऐका कुळी मोऱ्यांची बोल्लोबांचे पुत्र नाव तुकाराम सावजी आणि कान्होबाचे बंधू लग्न झालं पहिल्या पत्नीचं नाव रखुमाई मुलाचं नाव संतू दुसऱ्या धर्मपत्नीचं नाव आवली मुलीचं नाव भागीरथी तुकोबरायांनी संसार सोडला भंडारा भामचंद्र घोराडेश्वर धरला गाता लिहिला पाण्यात बुडवायचा प्रयत्न झाला तो तरंगला आणि त्यानंतर म्हातारीसाठी अनेक प्रयत्नानं तिनं आणलेला स्टीलचा तांब्या सोन्याचा करून दिला आणि सगळ्याला सांगितलं आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी झालं वैकुंठ गमन झालं झालं की 30 सेकंदात झालं तुम्ही काळजी करू नका हा मी रामायण सुद्धा 120 सेकंदात सांगतो ऐकायचं माझ्यापेक्षा चांगलं तुम्ही सांगता पण ऐका आता आपलं अयोध्या नावाचं राज्य राजाचं नाव दशरथ दशरथाला 3 बायका कौशल्या सुमित्रा कैकेयी अरे माझ्याकडे बघा ना तुम्ही त्यांच्या माझ्यापेक्षा देखना दिसतो का तो माझ्याकडे बघा ना
माझ्याकडे बघा. 120 सेकंदात राम आहे ना ताई, बघा. आता हे सांगतात पण 120 सेकंदात. अयोध्या नावाचं राज्य, राज्याचं नाव दशरथ. दशरथाला 3 बायका, कौशल्या, सुमित्रा, कैकेयी. कैकेयीचा सगळ्यात जास्त लाडका पती, त्याचं नाव दशरथ. दशरथाची जास्त लाडकी, तिचं नाव कैकेयी. पुत्र कामेष्टी नावाच्या यज्ञा करता झाडावरती चढून बसला, धनुष्याला बाण लावला, बाणानं वेग घेतला, श्रावणाच्या छातीमध्ये बाण घुसला. मरताना आंधळ्या म्हातारीनं त्याला शाप दिला, आम्ही जसं पुत्राच्या वियोगानं मरलो ना, तसा तू सुद्धा पुत्रयोगानं तडफडून मरण पावशील. राजा माघारी आला, कैकेयीच्या मालांमध्ये गेला. कैकेयीनं शाप अंगावरती घेतला. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न जन्माला आले. श्रुतकीर्ती, मांडवी, उर्मिला, सीतामैया म्हणला पलीकडे गेले. रावण मारला, इंद्रजित मारला, विभीषणानं राजा केलं. आणि माघारी येताना केवटाची गाठ घेऊन पुष्पक विमानात बसून झाले रामराज्य काय होणे. मनुष्य काही चुकलं नाही ना, चाललं की. मी काला सुद्धा 30 सेकंदात सांगू शकतो. ते मज ठेवे आणि ते कृष्णाला उचललं. नदीतून पलीकडे नेताना पुरं चढलं. आचाट तिने लावले अंगविष्ट. तिथे गेल्यानंतर गवळीने आनंद झाला. यशोदा कुलाला भय म्हणून दौंडी वाऱ्यासारखी पिटण्यात आली. कृष्ण थोडा मोठा झाला. पुतना आली. काग बगरिटा मारेल दैत्य, अवघी दैत्यखानी फसविली. त्यानंतर कृष्ण रांगायला लागला. रांगता चोऱ्या करायला लागला. त्याच्या खोड्या वाढल्या. आईनं त्याला सांगितलं, उद्या जाई राणा सवे घेऊन गोदनान. मग कृष्ण रानाला गेला. खडकी सोडेल्या मोठा. आजीचा दही काला घुमटा. पाणी वाहा, हळद कुंकू वाहा, मम म्हणा. झाला की काला. असं इतक्या शॉर्ट बट स्वीट पण करता येतं. पण तुम्ही चिंता करू नका, अगदी वेळ आहेत. आज सगळेच कीर्तनकार आहेत. माझी मोठी बहीण, श्रद्धेय महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार मनीषा ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. ताईंचं खूप मोठं नाव आहे. एकदा मनापासून टाळी वाजवा, मनापासून. नम्रता ताई सुद्धा आहेत इकडं. प्रतीक्षा ताई आहेत, आमच्या ताई आहेत. हा, शैलाताई आणि नीलम ताई आहेत. त्या सुद्धा चांगलं कीर्तन करतात. माऊली महाराज कोरडे पकवाजाला, इकडं विष्णू महाराज सोनमळे, अमोल महाराज, अक्षय महाराज हार्मोनियम वादक चांगले आहेत. संजय दादा आहेत, स्वप्नील भैया आहेत. इकडं आमचे महाराज देवीदास महाराज वगैरे सगळे, मनीष महाराज वगैरे सगळेजण येत आहेत. अनिकेत महाराज आहेत. माझ्यावरती ज्यांचं खूप प्रेम आहे ते गणेश महाराज आहेत. आपण सगळेजण, आमचा महादेव आहे, तो सुद्धा चांगलं कीर्तन करतो. गौरव चांगलं कीर्तन करतो. आणि इथं सगळ्यात मंडप देखना, पुढचे देखणे, आणि सगळ्यात जास्त देखणं कोण असेल तर चोपदार. काय देखना चोपदार आहे, ठीक ना. असं गोड सगळं वातावरण. आणि याचं चित्रीकरण करणारे ओम साई क्रिएशन आणि त्यांची सर्व टीम, सगळ्याला माझा दंडवत आहे. संत तुकोबरायांचा सेवेला घेतलेला अभंग आहे. ऐका बरं, थोडक्यात सांगतो. संप्रदायातून तुकाराम महाराजाला वजा केलं तर महाराष्ट्र उभा राहत नाही. म्हणून ज्ञानदेवे रचला पाया, उभारिले देवाल, जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत. ऐका बरं बसले, ऐका बरं. तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. संत तुकोबराय हे वारकरी संप्रदायाचे कळस आहेत, कळस. आणि कळस हा सर्वोच्च असतो. कळसानंतर बांधकाम नसतं. कळसाच्या वरती पुन्हा बांधकाम नाही. ज्या मंदिराला कळस नाही त्या मंदिराचं काम पूर्ण नाही. तुम्ही सगळेजण जाणती माणसं आहात. आता अजून एक आज भाग्याची गोष्ट अशी आहे, माऊली महाराज तुमचं नाव राहिलं पण तुम्ही माझ्या जीवलगच आहात. माझ्या समोर रुपेश दादा बसलेत. ते समोर बसलेले आहेत का हात जोडलेले, ते रुपेश दादा आहेत. ताई कोल्हापुराहून आलेत. एकटे नाही आले, आई वडील धर्मपत्नी कन्या सगळ्याला घेऊन आलेत. सगळे आले. विशेष म्हणजे आज पंढरीला गेले, घरी आले. ताईचा वाढदिवस आहे म्हटलं इथं आले. बर, या पोराचा असा आहे, त्याच्या लग्नात मी कीर्तन केलं होतं. लग्नात महाराष्ट्रभर जी पत्रिका व्हायरल झाली, इंदुरीकर महाराज आणि मी, आम्ही दोघांनी लग्नात कीर्तन केलं होतं. महाराष्ट्राच्या मातीतलं पहिलं असं लग्न की लग्नात इंदुरीकर महाराज आणि बोराटे महाराज होते. आम्ही दोघांनी कीर्तन त्यांच्या घरी जाऊन लग्नात केलं. हे मागच्या पाठीमागच्या वर्षी. मग मागच्या वर्षी त्या
पिल्लूच्या जन्माला 1 वर्ष झालं होतं. ते छोटंसं मगाशी नाचत होतं कीर्तनात, विठ्ठल विठ्ठल म्हणलं की ते पिल्लू. मग ते म्हणले 5 मार्चला मागे कीर्तन झालं, मागच्याही वर्षी 5 मार्चला तिचा वाढदिवस आहे, तिच्या वाढदिवसाला महाराज तुमचं कीर्तन, आम्हा नवरा बायकोला आणि तिला तुमच्या हातून माळ घालायची. मागच्या वर्षी जी टॉकीजचा सेट त्यांनी लावला. जी टॉकीजला मनमंदिराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती विशेष पर्व, आणि त्यानिमित्तानं 5 मार्चला मी कोल्हापुरात होतो. या वर्षी त्यांचा फोन आला, महाराज मागच्या वर्षी आठवतं का? म्हटलं काय? 5 मार्चला तुम्ही घरी होता? म्हटलं हो, आठवण येतो. म्हटलं काय? अहो ते वारकरीन कीर्तनन, किती गोड सप्तान, किती सगळी माणसं. आता ह्या वर्षी तुम्ही तर म्हणताय नम्रताताईच्या वाढदिवसाचं कीर्तन घेतलंय, त्यात तुकाराम बीज आहे, मला करमत नाही, मी येतो. माझं 3 वर्षातलं कीर्तन ऐकायचं नाही चुकलं पाहिजे. लेकराच्या वाढदिवसा दिवशी घरदार घेऊन पोरग येतं, याला श्रद्धा म्हणतात. आणि पोरगी तितकीच गोड आहे, काही नाही, ते कीर्तन करायच होणार, तुम्ही काय